सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी शरीफुल इस्लाम नाही, वकिलांचा कोर्टात दावा। खासगी लॅबमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो मॅच करण्यासाठी पाठवल्याची माहिती। हल्लेखोराला खोलीमध्ये कोंडून ठेवलं तरी तो गायब झाला, सैफ अली खानचा जबाब। हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करताना झटापट झाल्याची दिली माहिती। राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता। 3 पक्षांसाठी दीड वर्षांच्या फॉर्म्युलासाठी पवार आग्रही असल्याची माहिती। ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरू। उदय सामंत यांचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेचे 450 कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार। परळीमधल्या बापू आंधळे हत्या प्रकरणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्याकडून व्हिडिओ ट्विट। जखमी महादेव गित्ते यांच्यावरती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याचा व्हिडिओमध्ये दावा। राज्यामध्ये वाहन प्रवास महागला। एसटी तिकीट दरामध्ये आजपासून 15% वाढ, तर रिक्षा आणि टॅक्सीचं किमान भाडं 1 फेब्रुवारीपासून 3 रुपयांनी वाढणार। परिवहन मंत्र्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। इयरफोनमध्ये आवाज न आल्यानं ट्रेनच्या धडकेमध्ये विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू। पालघरमधील सफाळे स्थानकावरचा धक्कादायक प्रकार। नमस्कार।